तर दादा तुमचं गाव मालवण आहे आणि तुम्ही सध्या खोपोलीमध्ये राहता, तर माझ्या पॅकेजबद्दल काय सांगाल? तर आता मी कोकणातलो असल्यामुळे मालवणीत रिव्ह्यू देतले बरं का. तर दादांनी जो काय पॅकेज होता दादांचं अतिशय उत्तम. तुम्ही जर खोपोलीत येऊन जर फिरण्याचं प्लॅन करत असाल तर तुम्ही नक्की यावा, दादा कॉन्टॅक्ट करा. दादाचं मेन म्हणजे आवडलेली गोष्ट माका म्हणजे प्रवाशांसाठी जी सेवाभाव त्याची जी वृत्ती असा, म्हणजे प्रवाशांका अजिबात त्रास होता कामा नये, हे त्याची पहिला ता म्हाका आवडला. त्याच्यामुळे म्हाका त्यांची सर्विस अतिशय आवडली. आणि बाकी तुका काय सांगू असं. बाकी खोपोलीतली जेवढी मंदिरं होती ना, ते एक मंदिर सोडलं नसत माझ्यामध्ये दादांनी. सगळी मंदिरं आहे 1758 पासूनची मंदिरं जुनीवाली पण आमचं दाखवलं आणि खूप भारी वाटला, मस्त वाटलं. थँक्यू दादा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्ही माझा फीडबॅक बघितला असेल, तर आपली रील्स बघून एक फॅमिली आली होती आपली खोपोली फिरायला. तर दादा आपले कोकणातले आहेत, मालवणमधले. मग दादांना आपण फायनली घेऊन गेलो पालीचं दर्शन करण्यासाठी. आणि दादा आपले खोपोलीतच राहतात. मग फायनली आपण पोचलो पालीमध्ये. मग दादांना सोडलं मंदिराच्या बाहेर. मग आपण पण सुद्धा गेलो दर्शन करण्यासाठी. दर्शन केलं, दादा आले आणि परत आपण निघालो खोपोलीच्या दिशेने. मग आलो आपल्या वरदविनायक महडच्या गणपतीला दर्शन करण्यासाठी. तिकडे सुद्धा दादांनी लवकर दर्शन केलं. थोडासा पाऊस चालू झाला. मग आपण निघालो स्वामी समर्थांच्या मठामध्ये. मग खालापूरला आलो आणि स्वामी समर्थ यांच्या मठाला भेट दिली. बघा कसला भारी वाटतं आहे. मग तिकडून आलो आपण पंचायतन मंदिर बघण्यासाठी आणि गाडी आपली लावली इकडे. मंदिरं बघ असली भारी वाटतात. मग त्याच्यानंतर परत दादांना घेऊन गेलो आई तुळजाभवानी मंदिर बघायला. मग फायनली आलो आपण प्रति तुळजाभवानी मंदिर बघायला. बघा मित्रांनो. आणि मग काय, मग त्याच्यानंतर आपला कर्जतचा रोड पकडला आणि मग आपल्याला जायचं होतं पलसदरीला स्वामींच्या मठामध्ये. मग दादांना मंदिराच्या बाहेर सोडलं. स्वामी समर्थ पलसदरी येते. मग तिकडून झाल्यानंतर दादांना घेऊन आलो खोपोलीमध्ये श्री विरीश्वर मंदिर बघण्यासाठी. हे 17व्या शतकातलं आहे बरं का, एकदम जुनं आहे. मग त्याच्यानंतर आलो आपल्या खोपोलीमधील फेमस गगनगिरी आश्रमाला भेट देण्यासाठी. मग फायनली तिथे सुद्धा दादांचं दर्शन झालं आणि दादांना घरी सोडलं.